तर पहिलं षटक घेऊन या ठिकाणी सज्ज. 4 षटकांची लढत. काउंटडाऊन आम्ही चालू करू. पहिला बॉल या ठिकाणी पडल्यानंतर बरोबर 1:08 होत आहेत. पहिला चेंडू पडल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी काउंटडाऊन चालू करू. लक्षात असू द्या, विशू कोळी सर हेच आम्हाला सूचना करतात. मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा दोन्ही संघांना देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि मॅचला या ठिकाणी सुरुवात होतीये. व्हेरी फर्स्ट बॉल. 1:09 पहिला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल्स झाला. धाबत संख्या फलकावरती आपण पाहतो 1 ने सुरुवात होते. 1-9. मोहो टीमला विनंती, आपण कुठेही जाऊ नका, कारण अंतिम एक सामना खेळायचा आहे हे लक्षात असू द्या, कारण आज आपण एक संघ क्वालिफाय करणार आहोत. कालच्या रजनीमध्ये टेंभोर्डा संघ जो क्वालिफाय झालेला आहे 8 संघांमधून, आज आम्हाला एक संघ मिळेल. काल या स्पर्धेमध्ये एकंदरीत 10 संघ खेळले. आज 8 संघांमधून एक संघ आम्ही क्वालिफाय करणार आहोत. वेगळं शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज साहिल यावेळी शरीरापासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे, कारण चेंडू खराब होता, दिशाहीन होता. इथे मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या एक्स्ट्राच्या रूपानं धाबत संख्या 2 या अंकावरती आहे. पहिले षटक आपण पाहतो साहिल खानावकरचे. मॅन्डेटरी पॉवर प्ले, पॉवर पॅक गोलंदाजी करतायत आणि अगदी आपण पाहिलं तर अडचणीत टाकणारा हा चेंडू होता फलंदाजाला. धाबत संख्या स्थिर अगदी आपण पाहिली तर 2 या अंकावरती आहे. चांगलं षटक. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जय हनुमान नावडे संघाचा मागच्या मॅचमध्ये गोलंदाजांची प्रशंसा करण्यात आली. काय गोलंदाजी त्यांनी केली आहे. 47 धावांचं टार्गेट असताना प्रतिस्पर्धी संघाला त्याने रोखलं, अशी गोलंदाजी आपण पाहिली. आणखीन एक दर्जेदार चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच दंडित करत असताना विशू कोळी सर की हा देखील चेंडू दिशाहीन आहे. एक्स्ट्राच्या रूपानं मिळते रन 1. परी 11 साई स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. साई चषक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज या ठिकाणी प्रयत्न करतायत. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु सहजतेने 2 धावा मिळतील. कदाचित चेंडू ऑन साईडला गेला, परंतु काही खेळाडू मिड ऑफमध्ये आले कव्हा पॉईंटला. अगदी चेंडू जणू काय हातातून निसटला गोलंदाजाच्या आणि त्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो फलंदाजांनी. 2 धावा मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 38 सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्लेचं षटक चालू असताना काही खेळाडू थोडेसे या ठिकाणी दूर राहिलेत. ऑन साईडला पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल झाला. त्याच क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. साहिल खानावकर अत्यंत सुंदर गोलंदाजी ते करतात. त्याच्या विरोधात अद्यापर्यंत एक मोठा फटका पाहायला मिळाला नाही आहे. याचं उदाहरण की त्याची दर्जेदार गोलंदाजी होती. अचूक टप्पा त्याच्याकडे आणि अत्यंत व्हेरिएशन त्याच्याकडे पाहायला मिळते. इथे लाईन चांगली आहे. हा देखील चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं यावेळेस चालू असताना काय दर्जेदार गोलंदाजी करतात. इम्प्रेसिव्ह कामगिरी होते जय हनुमान नावडे टीमचा. हा सलामीचा आघाडीचा गोलंदाज साहिल खानावकर. कौतुक करावं तितकं कमी आहे या गोलंदाजाचं. डॉट बॉल. धावत संख्या पुन्हा एकदा स्थिर. इथे लाईन चांगली आहे. व्हेरिएशन पाहायला मिळते, परंतु पंच आमच्याकडे वळतात. पडल्यानंतर बाहेरून आत आलाय हेच दाखवत आहेत आणि आता अतिरिक्त धाव. पडल्यानंतर असं वाटत होतं की झपकन अंगावरती आला, परंतु दिशा थोडीशी खराब होती. बाहेरच्या बाजूने चेंडू बाहेर आतमध्ये वळण घेत असताना पाहिला. 3 चेंडू अद्यापर्यंत त्यांनी खराब टाकलेत. धाबत संख्या एक्स्ट्राच्या रूपानं ॲड होत असताना 7 अंकावरती. ड्राईव्ह करत असताना कबसला कबा पॉईंटला क्षेत्ररक्षक जे आहे चांगले फिल्डिंग, गुड फिल्डिंग. 1 सिंगल धाव मिळते. षटक क्रमांक पहिले संपन्न झालं. 8 धाबा फलकावरती आहेत. बॅटिंग करणारी टीम रोहिंसन, ज्याने आज आणि कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये सर्वोच्च धावसंख्या गाठली आहे
तो विक्रम त्या संघाच्या नावावरती आहे. त्या संघाने मात्र अडखळ सुरुवात केली आहे. पहिले षटक कंप्लीट 8 धावा फलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात. संघाचा बॅक बॉन खेळाडू आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ आले 8. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, मिस्टामिक स्ट्रोक, कव्हर्सला क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कॉल होता परंतु नकार येतो. काय घडलंय? प्रशांत खानावकर नाराज असतील कारण सेल घेण्याचा प्रयत्न भरपूर चांगला झाला. त्यानंतर मात्र अगदी आपण पाहतो जणू काय हातातून चेंडू निसटलाय. 2 धावा तिथे घेतल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला दुहेरी अंकामध्ये. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज प्रतीक, नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू त्याच्या साथीनं विक्रम. ऑन साइडला आणि ते आणखीन एक झेल ड्रॉप. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? अगदी आपण पाहतोय कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ, या वारंवार चुका होत आहेत. प्रशांत खानावकर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात त्याला साथ मिळत नाहीये. म्हटलं जाताना गायकाला वादकाकडून जी अपेक्षा असते तशीच अपेक्षा गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून असते आणि ती साथ मिळत नाहीये. इथे लाईन चांगली आहे. पडल्यानंतर व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी धीम्या गतीचा चेंडू पाहायला मिळाला. हा डॉट आला. धावसंख्या आपण पाहतो विक्रमला या ठिकाणी अडचणीत टाकण्याचा प्रयत्न होता आणि हा डॉट बॉल विक्रमच्या विरोधात अक्षरशः त्याला थांबवलं गेलंय. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह आपण पाहतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येतात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजतेने या ठिकाणी मिळतात. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहावं लागेल. लेझी क्रिकेट आहे. टीम नावडेचं कदाचित बॅकअप मिळालं त्यानंतर सुद्धा तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला विक्रम आणि त्याच्या साथीनं प्रतीकने आणि या मिळतील 3 धावा. धावा येणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा आल्या. प्रशांत खानावकरच्या विरोधात देखील आपण पाहिलं तर इथे एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही आहे परंतु धावा धावून काढल्या जात आहेत कारण धावांसाठी धावपळ करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि हे तुम्हाला पाहायला मिळालं. 3 धावा इथे एकवटल्या गेल्या. 3 धावेच्या मदतीने अभिषेक आम्हाला सांगतायत की 14 वरती पोहोचलाय तो रोहिंग्टन संघ. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, आता फटका फसलाय. लीडिंग एज, टॉप एज लागत असताना फलंदाज होईल बाद. अष्टांच्या पाठीमागे शॉट थर्ड मॅनला टिपली जाते सेल. पहिला धक्का टीम रोहिंग्टन संघाला. प्रतीक बाद. मच्छिंद्र दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय थँक्यू थँक्यू. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. सातत्याने आपण पाहिलं तर डे फॉर्मॅट, नाईट फॉर्मॅट या मॅचेस आम्ही कव्हर करून थोडंसं आता कुठेतरी थकवा जाणवतोय. अगदी आपण पाहिलं तर 1:17 होत आहेत. कदाचित आमच्या कोठ्यातील हा शेवटचा सामना असेल. अजून एक सामना बॅलन्स आहे परंतु आमचे ऑफिशियल जे कॉमेंटेटर, आमचे साथी समालोचक आहेत त्यांच्या शुभवाणीतून आपण शेवटची लढत ऐकू. परंतु यावेळेस क्लीन बोल्ड होत आहे. प्रशांत खानावकरने काय दर्जेदार षटक हाताळलंय. मी तर म्हणेन प्रत्येक बॉलवरती त्याला विकेटची संधी होती आणि आता फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन.
2 बाद 14. 2 बाद 14 धावा फलकावती आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज वरद मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पहिलाच बॉल दिशेपासून भरकट आहे. दिशा खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये आणि आता पहिला चेंडू खराब आलाय तो वरद खानावकरचा. धावा संख्या धावफलकामध्ये एक्स्ट्राच्या रूपानं ऍड होतीये. 15 धावा 15 रन्स. पहिलं खेळाचं सत्र चालू आहे. यावेळेस बिग हिट. व्हॉट अ शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार षटकार. सहा धावसंख्येने संघाचा धावफलक आता पुनश्च एकदा पुढे सरकता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल किती लांब हा षटकार होता. फॉर्च्यून इव्हेंट्स आमचे ऑफिशियल फाउंडर आणि अपडेटर कृष्णादादा यांना तुम्ही पाहू शकाल. त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. इथे लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल. सुंदर गोलंदाजी आपण पाहिलं तर वरद खानावकरला आपण पाहतोय जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने पटकावला तो गोलंदाज आता आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला चेंडू स्वेर आला त्यानंतर षटकार आणि आता डॉट. कमबॅक त्याला करावा लागेल या षटकामध्ये. इथे यावेळेस आपण पाहतो लाईन चांगली आहे. फटका फसलाय. उंची जास्त आहे लांबी कमी आहे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. परतावं लागतंय फलंदाजाला आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर धावत संख्या धावफलकावरती अभिषेक आम्हाला माहिती देतात 21 असताना तिसऱ्या विकेटचं पतन होतंय. अगदी आपण पाहिलं तर 1:20 होतात. 1च्या नंतर थोडीशी आवाजाची काहीतरी पाबंदी असते आणि त्यानंतर आता तुम्हाला हे 2 सामने पाहायला मिळतील. कारण मित्रांनो आपण पाहिलं तर मध्यरात्रीपासून आपण पुढे आहोत. प्रत्येक जण आज साखर झोपेमध्ये असतो. या क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर असं वाटतं की या क्रीडानगरीच्या प्रेमात पडावं. इतकं दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आपण पाहतोय. इथे लाईन चांगली. अप्रतिम बॉल. शॉर्ट ऑफ प्लेन पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली आहे. एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी टाकत असताना गोलंदाज वरदला आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. धावसंख्या स्थिर आहे. कोलवर टप्प्याचा बॉल. बॉलच बॅक डाईव्ह करत असताना बी शेप मध्ये बॉल चालला लॉंग ऑनला. शतक तिथे फंबल झाले त्याचा पुरेपूर फायदा मिळेल आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे प्रशांत खानावकरला आपण पाहतोय. DRS टेक्निकल रूम मध्ये आपण जाऊ आणि आता तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. तिसरे पंच आमच्या टेक्निकल रूम मध्ये सज्ज. तुम्हाला लगेचच दूध का दूध और पाणी का पाणी एक चांगला डिसिजन पाहायला मिळेल. आणि आता सॉफ्ट सिग्नल अंपायर विशू कोळी सर. डिसिजन तुम्हाला एकदम प्रॉपर दिलं जाईल. टीव्ही अंपायर या ठिकाणी चेक करतात. बॅट व्यवस्थित ग्राउंडिंग केली की नाही हे तपासलं जाईल. त्यानंतर
एस इट इज अ नॉट आउट. क्लिअर डिसिजन तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती. धावत संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 23 धावा. 23. ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला आपण पाहतो ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो फेकी अत्यंत अचूक पाहायला मिळाली. एकच धाव आली आहे. षटक क्रमांक 3चा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 3 षटकांमध्ये धाव फलकावरती 24 धावा. माफ करा 8ची सरासरी करंट रन रेट तुम्ही पाहत आहात. बॅटिंग करत असताना रोहिंजन ब संघ ज्या संघाला अद्यापर्यंत जय हनुमान नावडे संघाने पूर्णपणे बांधून ठेवलंय 24 धावा फलकामध्ये. ज्या संघाने आजच्या रजनीमध्ये 81 धावा 5 षटकामध्ये बनवल्या तो संघ कुठेतरी धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतोय. आता शेवटचं अंतिम षटक. एका बाजूला आपण पाहतो बॅटिंग धुवाधार जरी असेल तरी गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर अचूक मारा तो जय हनुमान नावडे संघाकडे. अतिशय भेदक तिखट गोलंदाजी आपण पाहिली आहे नावडे संघाची. शेवटचं अंतिम षटक सनी खानावकर. स्लॉगरच्या षटकामध्ये नेहमी आपण सनीला पाहिलंय आणि आता तोच गोलंदाज समोरच्यांकडून तयार होत असताना 24 धावा फलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आशिष. आशिषसाठी पहिला बॉल. बॅटची आतली कडा. बॉल चालला ऑन साईडला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. एक धाव कंप्लीट. एकाच धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षक वेगाने येतात चेंडूवरती तेव्हा तुम्हाला धावांपासून रोखावं लागतं आणि तो प्रयत्न या ठिकाणी नावडे टीमचे खेळाडू करतात. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या एकंदरीत 25 वरती पोहोचली आहे. सेकंड राऊंडचा सेकंड सामना तुम्ही पाहताय. सेकंड मॅच तुम्ही पाहतायत. ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. फटका फसलेला पाहायला मिळाला परंतु इथे एकच धाव मिळते आहे. झेल ड्रॉप जरी झाली तरी ते मात्र धावा किमान 3 वाचवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळते ना फास्टेड क्रिकेट आहे. तुम्हाला एक चांगल्या दर्जाचा खेळ करायचा असो 100% कमिटमेंट आपल्या संघाशी असते आणि 100% एफर्ट तुम्हाला क्रीडांगणामध्ये द्यायचं असो त्याच अनुषंगाने हे सर्व खेळाडू प्रयत्न करतायत. इथे लाईन चांगली आहे. पडल्यानंतर व्हेरिएशन अगदी आपण पाहतो अचंबित झालेत. आशाळ भूत नजरेने पंचांकडे पाहिलं जरूर परंतु त्या ठिकाणी काही फायदा नाही आहे. हा चेंडू आलाय डॉट. धावत संख्या आपण पाहिले तर पुन्हा एकदा स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. क्रिकेटचा आपण जर विचार केला तर स्टार्टिंगला आपल्याला टेस्ट क्रिकेट पाहायला मिळाला. त्यानंतर वन डे क्रिकेट. त्यानंतर T20 आणि आता तुम्हाला शॉर्ट टाइम क्रिकेट पाहायला मिळतोय. यावेळेस ओर पिच बॉल. क्षेत्ररक्षक प्रशांत खानावकर नो मिस्टेक. आणखीन एक विकेटचं पतन होईल. लॉंग ऑनला टिपली जाईल. फलंदाज फेल. 1 विकेट डाऊन. फलंदाज बाद. काय सेल टिपण्यात आला लॉंग ऑनला. आपले अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑन वरून वाईडिस्ट लॉंग ऑन कडे रनिंग कॅच त्या ठिकाणी टिपण्यात आले. प्रशांत खानावकर जणू काही आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर फटका होता. चिडिया छिप गई खेत में. सव्वीस 26. शेवटचे अंतिम स्टील 2 to go. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. फलंदाज दीपेश. लाईन चांगली आहे. अगदी स्लॉगरच्या षटकामध्ये सनी खानावकरला का इन्व्हाइट केलं जातंय याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय आणि या ठिकाणी आपण पाहतो धावा संख्येवरती पूर्णपणे लगाम ओढली आहे ती जय हनुमान नावडे टीमने. काय दर्जेदार गोलंदाजी ते करतात.
षटक क्रमांक 4 अंतिम चालू आहे आणि अंतिम षटकामध्ये धावा अद्यापर्यंत धावा फक्त केवळ 2 खर्च केलेत. शेवटचा अंतिम बॉल सनी खानावकरचा. पूर्णपणे बाकफडवरती ढकललंय तर रोहिंजन संघाला या मॅच मध्ये शेवटचा अंतिम बॉल जयनुमान नावडे टीमच्या वतीनं सनी खानावकर तयार. पडल्यानंतर आपण पाहतोय स्वतः बॉलर्स बॅक फॉलोअर थ्रो मध्ये चेंडूला गॅदर केलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. सांघिक यश नावडे टीमला मिळते. धावा फलकावती आहेत 26 आणि 27 ची गरज 24 बॉल मध्ये विजयासाठी टीम जय हनुमान नावडे संघाला. सत्तावीस धावसंख्येची गरज आहे 24 बॉल मध्ये. चला लगेच आपण सेकंड इनिंग मध्ये 2 सलामीवीर फलंदाजांना विनंती करू. डगआउट मध्ये नावडे संघ जात असताना जय हनुमान नावडे दुसरा फेरीतील दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. अगदी आपण पाहतो जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत बसून. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. टीम रोहिंजन 27 ची गरज आहे. सलामीची जोडी आपण ओपनिंग पेअर नावडी टीम आपण देखील प्रेझेंट करा. मोहो टीमचे कॅप्टन. चला मोहो टीमचे कॅप्टन आमचे रोहित पाटे यांना विनंती आपण आमच्या समालोचन कक्षाकडे यायचं आहे कारण या भाषणानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत आजच्या रजनीमधील शेवटच्या लढतीचा. चला रोहित पाटे आपणास विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षाकडे चलायचं. 27 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. साई चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. परी 11 साई स्पोर्ट्स जय ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली भव्य दिव्य ट्रॉफी तुम्ही पाहणार आहात. शेवटची अंतिम लढत देखील आजच्या रात्रीमध्ये मोहो संघ आणि चालू सामन्यातील विजेता संघ त्यांना फाईट करेल. जे हनुमान नावडे की रोहिंजन ब या मॅचमध्ये विजय होईल हे पाहणं गरजेचं. आता तुम्हाला काही क्षणात त्याचं उत्तर मिळेल. 24 बॉल 27 ची गरज. ड्यू फॅक्टर ऑन आहे. कदाचित आपण पाहिलं तर थोडंसं चेंडू पडल्यानंतर आता धीमा होत असताना आपण पाहतोय. हव्यामध्ये देखील आपण पाहिलं तर चेंडू आता जितका हवा तेवढा रिलीज होत नाही आहे कारण आता क्लायमेट तुम्हाला एकदम थंड पाहायला मिळेल आणि या थंड क्लायमेटमध्ये अतिशय महत्त्वाचे सामने बॅलन्स आहेत. 24-27 आहे. जरी धावत संख्या कमी आहे मी तर म्हणेन 24 चेंडू 27 ची गरज आहे. टार्गेट थोडंसं छोट आहे परंतु टीम रोहिंजन हे नाव मोठं आहे. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करेल का रोहिंजन. या धावा डिफेन्स करत असताना पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथम करत. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रथमेश खानावकर. प्रथमेश टू प्रथम अशी गोलंदाजी पाहायला मिळते.
पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न होता आणि ते एक सिंगल धाव प्रशांत खानावकर आपण पाहतोय क्रॅम्प आलाय जणू का पायामध्ये चला पाण्याची आवश्यकता असेल फर्स्ट एड बॉक्स देखील आपण घेऊन जायचंय प्लीज लवकरात लवकर आयोजकांना विनंती राहील की आपण रिले स्प्रे फर्स्ट एड बॉक्स घेऊन तिथे पोहोचायचे एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाली आहे एक चेंडू एक धाव फलकावरती आपण पाहतोय 27 ची गरज आहे जणू काय प्रशांत खानावकर यांच्या पायामध्ये क्रॅम्प आला आणि पूर्णपणे स्वतःहून या ठिकाणी ते खाली बसते फर्स्ट एड बॉक्स आमचे मेडिकल किट घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आमचे गोलंदाज आपण पाहतो प्रथम घरत आणि सुंदर गोलंदाजी करतात प्रकाश महाले यांना तुम्ही पाहता जे आमचे फिजिशियन आहेत यावेळेस इथे बीमर बॉल आणि अतिरिक्त धाव इथे मिळेल या सन्मान आपण पाहतो आमच्या मंचावरती आदरणीय श्यामशेठ भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना भिवंडी ठाणे अध्यक्ष यांच्या ठिकाणी आपण विशेष सन्मान करू मी विनंती करेन मंदेश भाऊ आणि प्रमोद भाऊ यांना विनंती आपल्या शुभास्ते आपण श्यामशेठ भोईर साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे या स्पर्धेचे लाडके शिल्पकार मच्छिंद्र पाटील यांच्या शुभास्ते देखील या ठिकाणी विशेष सन्मान होतोय सर्वांना विनंती आहे की आपण दादांचा पाहुण्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान करायचा आहे आजच्या रजनीमध्ये प्रथम घरातला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती अर्थातच PG या नावाने परिचित असलेला खेळाडू आहे प्रथम घरात इथे लाईन पाहावी लागेल अत्यंत सुंदर चेंडू संभ्रमात टाकणारा होता द्विधा मनस्थितीमध्ये टाकणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला धावसंख्या फलकावरती स्थिरावती आहे 27 धावसंख्येची गरज असताना पहिले षटक प्रगतीपथावरती केवळ 3 धाव आहेत प्रथम घरातला आपण पाहतोय प्रथमेशच्या विरोधात प्रथम अशा हे कॉन्टास्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पाठलाग करत असताना चेंडूला फॉलो केलाय परंतु संपर्क नाही आहे आणि हा देखील चेंडू आला डॉट धावसंख्या स्थिर 3 अंकावरती तीन धावा फलकावरती 27 ची गरज आहे सामना अत्यंत तुम्हाला तंतोतंत पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ तगडे आहेत ऑन साइडला फटका चांगला परंतु इथे प्रॉपर टायमिंग जुळालं नाहीये आणि ते फलंदाज होईल बाद रिले कॅच टिपण्यात आली आहे काय जबरदस्त झेल होता अगदी आपण पाहिलं तर प्रथमने प्रयत्न केले परंतु त्यानंतर त्याला बॅकअप देत असताना
अक्षय पाटीलने तो टिपला जाईल. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का लागेल प्रथमेशच्या स्वरूपात टीम जय हनुमान नावडे संघाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये वाखाणण्याजोगी स्पेल पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं तर 3 धावा केवळ खर्च केला प्रथम घरतने. आणि आता या मॅच मध्ये कमबॅक करत असताना कंबर कसली आहे मी तर म्हणेन प्रथमेश घरतने. एक फलंदाजाला बाद केला. प्रथमेशला तिथे माघारी परतवलंय आणि आता त्याच्या जागेवरती आपण पाहतो नौका खेळाडू महेश येतात. महेश मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज प्रणव पाटील. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडूमध्ये 24 ची गरज. इथे लाईन चांगली अप्रतिम बॉल सुंदररित्या गोलंदाजी केली जाते. अक्षरशः प्रशांत खानावकरला देखील या ठिकाणी डॉमिनेट केलं जाते. पहिला चेंडू डॉट आलाय. सामना थोडासा अवघड स्थितीमध्ये जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 आल्या. त्यानंतर पहिला चेंडू डॉट येत असताना 17 चेंडू शिल्लक आणि आता 24 ची गरज. बॅटची कडा पाठीमागे बॉल चाललाय. हा देखील चेंडू डॉट आलाय. अगदी आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी करता प्रणय पाटील असेल. या अगोदर प्रथम गरजचं कौतुक व्हायला हरकत नाहीये. त्यानंतर प्रणय पाटील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतात. एक एक चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये भरपूर किमतीचा आहे हे त्यांना माहिती आहे. आता डॉट आणि विकेट याकडे अधिकाधिक लक्ष देत असताना रोहिंजन ब संघाला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला प्रशांत कानावकर. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. शतकच्या वेगाने येतात आणि इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रयत्न अफलातून होते परंतु शेवटच्या क्षणाला बॉल निसटलाय सीमा पार. 4 4 धावा इथे येतात आणि या 4 धाब्याने संघाचं धावफलक आपण पाहिलं तर आता अगदी जे स्थिरा त्याला कुठेतरी जणू काय आपण म्हणतो ना की थंडीमध्ये गोठवण्याचा प्रकार असतो. धावसंख्या जशी काही गोठवली होती आणि आता तिला कुठेतरी आकार देण्याचा प्रयत्न प्रशांत खानावकर करतात. गोलंदाज सज्ज. यावेळेस ड्राईव्ह करत असताना फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑनसाईडला एकच धाव मिळेल. सिंगलला प्राधान्य देण्यात आला. एखादा मोठा फटका या मॅचमध्ये पुनश्च एकदा कलाटणी देईल जय हनुमान नावडे टीमच्या बाजूनं. परंतु जर तसं चित्र झालं तर सामना ऑलरेडी आपल्याला खुला होताना पाहायला मिळेल. परंतु जर गोलंदाजीमध्ये आपण पाहिल्यानंतर दमखम पाहायला मिळते. प्रणय पाटीलमध्ये ती क्षमता आहे सामना कधीही बदलण्याची. यावेळेस आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑफ फटका आहे. बॉल चालला स्क्रीन समोर. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकाच धावेवरती समाधान. काय जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. टॅलेंटेड क्रिकेट अगदी आपण पाहतोय. डोक्याने खेळ करत असताना टीम रोहिंसन त्यांना माहिती आहे इथून मात्र एका धावेसाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. एक धाव आपल्याला वाचवायची आहे. प्रयत्न भरपूर करावा लागेल कारण मेहनतीची पराकाष्ठा. प्रयत्न करणारे कधी हारणारे नाही आहेत हे सातत्याने म्हटलं जात आहे. फलंदाज होईल बाद. क्लीन बॉल. प्रशांत खानावकरला परतावा लागेल आणि या ठिकाणी दुसरा धक्का लागत असताना टीम नावडे संघाला फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 संपन्न झालंय. नक्कीच आपण पाहिलं तर धावा फलकावरती 9 आहेत. 27 ची गरज असताना आता येणारे 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. ती नावडे टीमला 12 चेंडू 18 धावसंख्येची गरज. आज च्या रजनीमध्ये आम्हाला या ठिकाणी परी 11 साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांच्या वतीनं जी सेवा करण्याची संधी मिळाली तर मी पुनश्च एकदा ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांचा विशेष आभार व्यक्त करेन. आमच्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय मच्छिंद्रदादा पाटील यांचं आमचे ऑफिशियल पंच आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते ते आमचे प्रशांत पाटील सर, मनोज पवार सर, विशू कोळी सर यांचा आभार व्यक्त करेन.
आभार व्यक्त करेन आमचे फॉर्च्यून इव्हेंट्सचे कृष्णादादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आणि आमचे ऑफिशियल स्कोरर अभिषेक पाटील यांचं. 12 चेंडू 18ची गरज. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आज आम्हाला उत्तम दर्जाची साथ मिळाली ते आमचे साथी समालोचक राजेंद्र भगत सर मानफ्रॉम चिरनेर यांचा आम्ही आभार व्यक्त करू. 12-18ची गरज. गोलंदाज सज्ज होता षटक क्रमांक 3 मध्ये. प्रतीक पाटील. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट. बॉल सरळ लँड झालाय स्क्रीनच्या बाहेर पाठीमागे. हिट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार. बारा 18चं समीकरण होतं आणि आता समीकरण आणखी सोपं केलं जाते. 11 बॉल आता 12ची गरज. इथे लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळते. एक तेरी और एक मेरी षटकार जरी आला तरी कमबॅक करण्याची क्षमता प्रतीक पाटीलकडे आहे. चेंडू डॉट आलाय. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय महेश म्हात्रे. त्याच्या बॅटमधून स्वागत केले प्रतीक पाटीलचं पहिल्या बॉलवरती. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणखीन एक यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला की चांगला चेंडू परंतु पंच आमच्याकडे वळतात. राईज झाला आणि दिशा देखील बदलली आहे. यावेळेस आपण पाहतो काटा बदलण्यात आला आणि ते अतिरिक्त धाव मिळते आहे. धावत संख्या धाव फलकावरती पुढे सरकती आहे. ती एकंदरीत 27ची गरज असताना 16वरती. यावेळेस आपण पाहतो ऑनसाइडला फटका फसला. टायमिंग प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षक येतात चेंडू खाली. फलंदाज होईल बाद. महेश म्हात्रेला परतावा लागेल. 1 4 विकेट डाऊन. फलंदाज बाद. बारा चेंडू 18ची गरज असताना षटकार आला. त्यानंतर डॉट बॉल आला. त्यानंतर वाईट चेंडू. एक सिंगल धाव आली आणि आता फलंदाज होतात बाद. म्हणजे एकंदरीत 11 धावसंख्येची गरज आहे उर्वरित 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू 11 हे समीकरण आहे या मॅचचं. नऊ चेंडू 11. गोलंदाज सज्ज. इथे लाईन चांगली आहे. भन्नाट वेग आपण पाहतो. वेगाने अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करणारा गोलंदाज आहे. या षटकामध्ये जर धावा थांबवण्यात आल्या तर मात्र शेवटच्या अंतिम षटकामध्ये आणखी काही वेगळी मजा चुरस पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल भरपूर निर्णायक असतील. इथे हा देखील चेंडू डॉट आला. जबरदस्त डिलिव्हरी. अत्यंत सुंदर गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय त्याच टप्प्यावरती पूर्णपणे अक्षरशः डॉमिनेट केलं जाते. धावत संख्या पूर्णपणे स्थिरावली आहे. आता 16वरती. 7 बॉल 11. लाईन चांगली आहे. हा देखील चेंडू डॉट आलाय. शेवटचे अंतिम 3 चेंडू डॉट. काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी जर आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाही आहे. कमालीची गोलंदाजी आहे. यापेक्षा चांगलं कमबॅक गोलंदाजाकडे काय असू शकतं कृष्णादादा. जिथे 12 चेंडू 18ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. 11-12चं इक्वेशन असताना आता 6 बॉल 11ची गरज. सहा चेंडू 11ची गरज. गोलंदाज आपण पाहतो शेवटच्या अंतिम षटकामध्ये कोणावरती भरोसा दाखवलाय टीम रोहिन्सनने. विघ्नेश पाटीलला आपण पाहतोय. 6 बॉल 11ची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज. साहिल खानावकर. 6 बॉल 11 धावा. 11 धावा 6 बॉल. एका बाजूला टीम रोहिन्सन, दुसऱ्या बाजूला नावडे. स्ट्रायकिंगला साहिल खानावकर, दुसऱ्या बाजूला गोलंदाज विघ्नेश पाटील. बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतायत
पाठीमागे आपण पाहतो तिथे बॅकअप मिळालंय. कव्हर्सला 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 18 वरती पोहोचली आहे. येणारे 5 बॉल 9 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्त्वाचा नियम आहे, हे लक्षात असू द्या. 5 बॉलमध्ये बनवायचे 9 धावा. 8 जरी बनवला तरी मात्र सामना गमवावा लागेल. जनमान नावडे टीमला 5 बॉल 9ची गरज. हा चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी होती विघ्नेश पाटील, कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉल या ठिकाणी आपण पाहतोय सोन्याचा भाव जरी कमी जास्त होत असेल ना तरी एका बॉलची किंमत आता मोजावी लागेल ती नावडे टीमला. 4 बॉल 9ची गरज. चार चेंडू 9 धावांची गरज आहे. यावेळेस चांगला फटका बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक. फलंदाज होईल बाद. विक्रम ने टीपला सेल आणि या ठिकाणी विकेटचं पतन. फलंदाज बाद. तीन चेंडू 9 धावांची गरज आहे. 3 बॉल 9. कदाचित पूर्णपणे आवाज या ठिकाणी लो करण्यात आलाय. 3-9ची गरज आहे. आणखीन एक मॅच आपण कव्हर करणार आहोत. मोहो संघ या ठिकाणी आमचे रोहित पाटे एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहेत. तीन बॉल 9ची गरज. एखादा मोठा फटका आता इथून या मॅच मध्ये कमबॅक करून देईल. इथे कवासला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तिथे मात्र आपण पाहतोय फंबल झाले. त्याचा पुरेपूर फायदा मिळेल आणि DRS. जाऊया परत पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे. त्यांची मदत घेण्यात आली आहे रनआउट साठी. फलंदाज या ठिकाणी बाद. दोन चेंडू 8 धावसंख्येची गरज. 27 धावांचं टार्गेट होतं. कोणी विचार देखील अभिषेक पाटील या ठिकाणी केला नसेल की 24 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज होती. 12 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची गरज असताना 11 बॉल 12चं इक्वेशन आलं. तिथून सामना पूर्णपणे बदलला. सरड्यासारखा रंग बदलणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता 2 बॉल 8ची गरज. 2 चौकार 1 षटकार 1 दुहेरी धाव असं इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये उरलंय. जर चौकार आला तर आणखीन 1 चौकाराची गरज आहे आणि जर षटकार आला तर मात्र दुहेरी धावसंख्येची गरज राहील या मॅचमध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न ऑनसाइडला आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. परतावा लागेल आणि आता 1 बॉल 7ची गरज. एक बॉल 7 धावसंख्येची गरज आहे. आता षटकार जरी आला तरी मात्र हा सामना नावडे टीमला गमवावा लागेल. कदाचित मी तर म्हणेन आता विचार विनिमय करण्यासाठी भाग पडला असेल. डगआउट मध्ये एकच चर्चा आहे. 11 बॉल 12ची गरज. प्रशांत खानावकर आपल्या संघाशी चर्चा करत असेल की आपलं चुकलं कुठे. जर हा चेंडू डॉट आला तर सामना फिनिश. जरी षटकार आला तरी सामना जाईल रोहिंजन संघाच्या बाजूने. एखादा चमत्कार इथून वाचवेल का पाहायचे. बॉल चाललाय सीमा पार. एका धावेने हा सामना गमवावा लागलाय जनमान नावडे टीमला आणि एका धावेने हा सामना जिंकलाय
तर रोहिंजन संघाने काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलाय या मॅचचा भाडा मॅच आपण देऊ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजाने अतिशय इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे शेवटच्या अंतिम मोमेंटला सामना या ठिकाणी आपल्या बाजूने